मित्रांनो, आपण बघितलं असेल की तूर पिकामध्ये बरेच शेतकरी सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग हे सारे पिकं आपण तुरीमध्ये आंतरपीक म्हणून घेत असतो. पण या ठिकाणी एक नवीन प्रयोग आम्ही करून बघितलेला आहे, जो की आपल्याला माझ्या पाठीमागे दिसतोय. आपण काय केलेलं आहे की या तूर पिकामध्ये आपण कोथिंबीरीची लागवड केलेली आहे. हे बघू शकता, या ठिकाणी आपण हे कोथिंबीरच्या मध्ये आपण ही तूर लावलेली आहे आणि या अंतरावर पण आपण तूर लावलेली आहे. आपण काय केलं, सुरुवातीला आपण जशी गव्हाची पेर करतो सेम गव्हाच्या पेराऐवजी आपण या ठिकाणी कोथिंबीरीची लागवड केली आणि त्यामुळे जे वर्म आपले तयार झाले होते त्या वर्मावरती आपण टोकन यंत्राने तूर पीक लागवड केली. याचा फायदा पुढे चालून असा होईल की तुरीमधलं जे अंतर आहे ते 6 फुटापर्यंत आहे आणि 6 फुटापर्यंत अंतर असलं म्हणजे आपलं तूर पीक हे पट्टा पद्धतीवर आलं. तर तूर पिकामध्ये जी आपल्याला समस्या जाणवत असते की फुलांची संख्या कमी असणे, तूर जर आपलं दाट झालं तर आपले फुलं कमी लागतात निश्चितच. तर हे पट्टा पद्धतीवर अंतर गेल्यामुळं आपले फुलांची संख्या पण वाढणार आहे, त्याला पुरेशी हवा मिळणार आहे. आणि दुसरा मुद्दा की आपल्याला स्प्रे जास्त घेता येणार आहे. नंतर काय होतं, एकदा तुरीचं पीक मोठं झालं की आपण त्याच्यावरती स्प्रे टाळतो किंवा आपल्याला ते करायचं असून सुद्धा आपल्याला ते स्प्रे घेता येत नाही. आणि ड्रोनने जर आपण बरेच शेतकरी ड्रोनने पण फवारणी करतात, पण ते आपल्याला खूप खर्चिक पडतं आणि पाहिजे तसे रिझल्ट पण आपल्याला येत नाही. तर आपण याच्यामध्ये शेवटपर्यंत स्प्रे घेऊ शकतो. आणि एक फायदा म्हणजे काय आहे, तुरीचं पीक हे वर्मावरती आल्यानंतर याच्यामध्ये तुरीचं काय समस्या आहे की पाणी जास्त झाल्यामुळे तूरमध्ये मर रोग येतो, बुरशींची संख्या वाढते. पण तूर हे मेंढावर आल्यामुळे इथं पाणी जास्त साचणार नाही आणि तुरीमध्ये जे होणारा मर रोग आहे तो देखील कमी होईल. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि जर आणखीन तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही निश्चित विचारू शकता, तुम्हाला त्याचे उत्तर